ही आमची मागणी आहे। कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्या समोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील। दुसरं म्हणजे हलगर्जीपणा ह्याच्यात झालेला आहे आपल्याला दिसत आहे। कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्यूज्ड, तो मिहिर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, सीसीटीव्ही मध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे। आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय, पण आज नशिबाने हे पकडले आहेत। पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस या मिहिर शहावर टाकली पाहिजे। नवीन पॅटर्न राबवला जातोय का महाराष्ट्रात? गुन्हा घडल्यानंतर एक विषय पूर्ण करू, कारण ऐका एक विषय पूर्ण करू, त्याच्यावर येऊ, कारण वाघनखावर पण मला बोलायचं है। शाहपुर से जो है मिहिर शाह को पकड़ा गया है, शाहपुर का रास्ता थाने से होके जाता है। मिहिर राजेश शाह को जो पकड़ा गया है 60 घंटे लगभग लगे हैं। मेरा यही सवाल है कि 60 घंटे क्यों लगे, 3 दिन क्यों लगे? पहली बात तो यह है कि सीसीटीवी नेटवर्क पूरा है, इंटेलिजेंस नेटवर्क है, तो भी कोई ना कोई इसको मदद कर रहा था क्या, ये सवाल है। और दूसरी हमारी मांग यही रहेगी कि ये सिर्फ हिट एंड रन की केस करके ना ट्रीट किया जाए, इसे मर्डर करके देखा जाए, क्योंकि ये मर्डर हुआ है। मला वाटतं बघा, मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं पोलीस स्टेशनमध्ये की मी कुठेही पहिलं राजकीय आरोप करणार नाही। गेल्यानंतर मला कळलं की काय कोणाचं कनेक्शन आहे। माझ्या मतदारसंघात असो, मुंबईत असो, महाराष्ट्रात असो, अशा घटना ज्या घडत आहेत, मी मागच्या वर्षीच्या अधिवेशनात पण मांडलं होतं की मरीन ड्राईव्ह सारख्या जागी, वरळी सीपी सारख्या जागी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सारख्या जागी रॉंग साईड ड्रायव्हिंग सुरू झालेलं आहे, ड्रंक ड्रायव्हिंग वाढत चाललेलं आहे। ट्रॅफिक पोलीस आपल्याला अजून नाक्यावर दिसत नाहीयेत, ते झाडाआड वगैरे दिसतात पण नाक्यावर दिसत नाहीत। आणि हे सगळं होत असताना किती वेळ तुम्ही नुसतं सीसीटीव्ही फुटेज आणि तुम्ही बँकेतून पैसे काढणार की जीपे करणार की फाईन लावणार, ही एक गोष्ट झालीच, पण दुसऱ्या बाजूला ही सगळं कृत्य करून तो व्यक्ती पळू शकतो, तो शहा पळू शकतो। हे कुठच्या देशात होऊ शकतं? 60 तास लागतात। आणि हेच जर उलटं घडलं असतं तर मग कशी वागणूक मिळाली असती नाखवाला? पण नवीन विषय पूर्ण झाला की त्याच्यात बोलतो। अशा प्रकारचे एक गोष्ट पाहायला मिळत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहे, या घटनेमध्ये मुंबई पोलिसांचं खूप मोठं नाव आहे, परंतु 60 तास लागत आहे असा आपण आरोप करताय। बघा, मुंबई पोलीस खूप चांगलं काम करत असतात, दिवस रात्र मेहनत करत असतात, पण गृह खातं आणि गृह मंत्रालय, गृहमंत्री काय करत आहेत ते का स्वतः उत्तर देत नाहीयेत, ते का बोलत नाहीयेत? आम्हाला काय आता निबंध लिहून यायला लागणार त्यांच्याकडे? आदित्यजी, मुंबई असेल किंवा पुण्याची घटना असेल, या दोन्ही घटना मिहिर शाह को 60 घंटे लग जाते हैं पकड़ने के लिए। हम अगर पूरा सीक्वेंस देखें तो वो जिस जून के बाद से इलाका वो सारे फुटेजेस आपके पास सही चैनल्स के पास बिल भी है, उसका सब है, तो अगर आपके पास आ सकता है तो गृह खातं क्या करे? आदित्यजी, पुण्याची घटना असेल किंवा मुंबईची असेल, आरोपीला पकडायला 60 तास घेतले जात आहेत, नेमकं काहीतरी घडतंय गृह खात्यामध्ये म्हणून होत आहे। हे आता आपण पॅटर्न राबवला हा आपण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, कारण पुण्याची पण घटना होती, अनेक पत्रकारांनी ट्विट केलं की रात्री कोणी फोन केला। बघा, मी एक समजू शकतो ऍक्सिडेंट कोणाकडून होऊ शकतो, पण ऍक्सिडेंट कुठच्या गोष्टीमुळे होतंय हे लक्षात घेणं गरजेचं आहे। ड्रंक ड्रायव्हिंग असेल, रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, ओव्हर स्पीडिंग असेल, तर त्याला हिट अँड रन किंवा आता मर्डर म्हणून ट्रीट केलं गेलं पाहिजे। ह्याच्यात कोण कोणाच्या मागे आहे, कोणाकडून फोन गेले, काय गेलं, हे आपण तपासलं पाहिजे। आणि हे सगळं होत असताना महाराष्ट्रातला नागरिक सुरक्षित आहे का? आज तुम्ही बघा, ट्रेनचे ऍक्सिडेंट देशभरात होत आहेत, तुम्ही विमानतळाला गेलात तर विमानतळ कोसळतंय, रस्त्यावर कोणी चालत असेल त्याला मागून येऊन गाडी ठोकते आणि सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। मग नक्की या देशात सुरक्षित आहे तरी कोण, हा प्रश्न विचारण्यात काय गरज? ब्लड सैंपल मेडिकल रिपोर्ट बदलने जाता है। 60 घंटों बाद ब्लड सैंपल मिलने वाला है आपको, जो उन्होंने लिया होगा वो उसमें मिलने वाला है आपको। मेरा सवाल था। और इसलिए मेरी मांग यही है, अभी ब्लड सैंपल या इसमें न जाते हुए जो सीसीटीवी में दिख रहा है, जो ड्राइवर ने भी कहा है, जो विक्टिम है उन्होंने कहा है, नाखवा जी ने कहा है, उसे मर्डर जैसे ही ट्रीट किया जाए। क्योंकि हिट एंड रन की तो एक बात होती है, लेकिन इन्होंने घसीटते हुए डेरी तक लेके गए और फिर रिवर्स में आके भी उड़ाया है, तो ये मर्डर ही है और मर्डर जैसे ही ट्रीट हुआ जाए। नाही, पुण्यात होता, आता ह्याच्यात मला माहित नाही, मी फोनाफोनीमध्ये जाणार नाही, पण स्पष्ट गोष्ट ही आहे
की गृह खातं 60 तास लागले कशामुळे हे त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये आदित्यजी मी आता राजकारणात जाणार नाही, पण नक्की कोण कोणाशी जोडलेला आहे, तो स्टिकर जो पक्षाचा होता तो कोणी काढायला मदत केली, लगेच नंबर प्लेट कोणी काढायला मदत केली, हे देखील लोकांसमोर आलं पाहिजे. आदित्यजी, गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी मुंबईत होते, इतर महाराष्ट्रामध्ये होते. या प्रकरणामध्ये ड्रग्सचे सॅम्पल त्या मुलांच्या मधून मिळाले पाहिजे म्हणून 60 तासाचा डिले करण्यात आला असं वाटतं. बघा, हे मी हाऊसमध्ये पण बोललो होतो, मला वाटतं बाहेर पण कुठेतरी बोललोय. बल्क ड्रग पार्क इथून गुजरातला आणि गुजरातमधून ड्रग बल्क ह्याच्यात इथे आणतात. हा कुठचा न्याय आहे? कशासाठी असं होतंय? आदित्यजी बारसुरी बरोबर आहे. आपल्याला आठवत असेल कारण मी देखील इतिहासाचा विद्यार्थी आहे. इतिहास अनेकदा वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो, कारण आपलं सगळं मी पुस्तकं वगैरे ती ह्याच्यात असतो. इतिहास मला देखील आवडतो. आणि ज्या मिनिटाला मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की वाघनखं ती अफजल खानाचा कोथळा काढण्याची आणत आहेत, मला वाटतं व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्येच खालती दिलेलं आहे की कन्फर्म नाहीये की तीच वाघनखं आहे. आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला होता, साधा प्रश्न होता, अख्खाच्या अख्खा पक्ष माझ्या अंगावर आला आणि तरी देखील मी त्या प्रश्नावर ठाम होतो. आज व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम कडूनच ह्या इतिहासकारांना उत्तर मिळालेलं आहे की तीच वाघनखं आहेत का, तर ती नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मग माझा उपप्रश्न हा येतो की मागच्या वर्षी मुनगंटीवार साहेबांनी 10 दिवस युकेचा दौरा केला होता, सगळ्या म्युझियम मध्ये जाणार होते आणि महाराष्ट्राचं जे जे आहे तिथे ते आणणार होते. 1 वर्ष होऊन गेलेलं आहे, सरकारी पैसा वापरलेला आहे, टॅक्स पेअरचा पैसा वापरलेला आहे. मग त्या 10 दिवसाच्या ट्रिपचा किंवा सुट्टीचा महाराष्ट्राला काय फायदा झाला, हा त्यांनी इथे पोडियमवर येऊन जनतेला सांगावं. आदित्यजी, बारसुरी रिफायनरी जवळील 300 एकर जागा आहे, ही औद्योगिक क्षेत्र म्हणून मंजूर करण्यात आली आहे. आता तिकडचे लोक विरोध करायला लागलेत. आपण देखील यापूर्वी तिथे विरोध केला होता. या रिफायनरीच्या विरोधात उद्धव ठाकरे देखील बारसूला गेले होते. मात्र आता ती जागा जी आहे 300 एकर, तिला औद्योगिक मंजुरी देण्यात आली. बघा, रिफायनरी बद्दल आमचं म्हणणं स्पष्ट आहे, तसं वाढवण बद्दल पण आहे की आम्ही स्थानिकांच्या सोबत राहू. हा देखील जो विषय आहे थोडा अभ्यास करायला लागेल, कारण आपल्याकडून आता मला पहिल्यांदा कानावर येतंय. तरी देखील आमची भूमिका हीच राहील, महाराष्ट्राच्या कुठच्याही जिल्ह्यात असो किंवा देशभरात कुठे असो, स्थानिकांचा जो आवाज असेल त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा उभा राहील. विधान परिषदेच्या नाही, भावनिक विषयांवर ते बोलणारच नाहीत, कारण 10 दिवसाची सुट्टी करून आलेत ते आणि भावनिक विषयावर निवडणूक काढण्याचा प्रयत्न आहे. पण ते खरोखर आलेत का? वाघनखं अजून आली नाहीत. मागच्या मे पर्यंत येणार होती, जून पर्यंत येणार होती, मग सांगितलं जुलैपर्यंत. आता जुलै अर्धा निघून गेला. 10 दिवसाची सुट्टी झाली, आपल्या पैशावर झाली, पुढे काय? मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीगाठी सध्या वाढलेल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये असं अनेकदा घडलंय की अनेक लोक जे मंत्रालयातून तुम्ही जाळीवर उडी मारताय, तुम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताय. ही परिस्थिती बिकट आहे. आपण पाहिलं असेल, शेतकऱ्यांच्या देखील वाढत्या आत्महत्या आहेत. सीईटीच्या वेळी देखील अजून प्रश्न पूर्ण सुटायचा आहे. मंत्री महोदय आता वाटतं विसरून गेलेत तो. आम्ही तो लावून धरलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी देखील मला अशीच काही पत्र लिहिली आहेत, ईमेल्स लिहिले आहेत की आम्ही स्वतःबद्दल मग करायचं काय, जगायचं की मरायचं. कारण जर मूलभूत विषय जर सुटत नसतील या महाराष्ट्रात आणि मग तुम्हाला मंत्रालयात जाऊन किंवा कुठेही जाऊन न्याय मिळत नसेल, मग त्या लोकांनी करायचं तरी काय? अर्थात मी त्यांना विनंती करीन की असं काही स्वतःबद्दल करू नका, स्वतःशी काही खेळू नका. आमचं सरकार 3 महिन्यात येत आहे आणि आमचं सरकार प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला जातपात धर्म रंग न पाहता न्याय देईल. घोटाळ्याचं तुम्हीच बोललात आता. अशी माहिती समोर येते, राधेश्याम मोपलवार यांच्याकडे तब्बल 3000 कोटींची संपत्ती आहे, अशी माहिती समोर येते. कसं बघता? थोडी अजून माहिती समोर येते, मग आपल्याला कळेल हे का पळाले आमच्याकडून. बरं सर, विधान परिषदेचा मुद्दा मिलिंद नार्वेकर यांच्या भेटीगाठी वाढतात. त्यांनी भरत शेठ गोगावलेंची भेट घेतली, उदय सामंतांची भेट घेतली आहे, त्यासोबत क्षितिज ठाकूर यांची पण भेट घेतलेली आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना पण आता त्यांना निवडून आणायचं अशी चर्चा सुरू झाली का? म्हणतात ते डकवर्थ लुईस प्रमाणे खेळणारे आहेत, त्यांना क्रिकेट माहिती आहे, त्याच्यात मी जास्ती जाणार नाही. नाही, पण विजय निश्चित आहे त्यांचा. पाऊस झाला आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर जे आहे, मुंबई जी आहे अनेक ठिकाणी पाणी साचलं, अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले, लोकांना खूप त्रास झाला. आता मी मंत्री झाल्यावर काय वाटतं, जोडून वगैरे प्रश्न विचारायला लागलात तर तुम्ही. बघा, एक गोष्ट याच्यात महत्वाची आहे. पावसाळ्याच्या आधीचा देखील जेव्हा उन्हाळा होता तेव्हाचं देखील राजकारण तुम्ही लक्षात घ्या आणि पावसाळ्यात जे होतं ते देखील लक्षात घ्या. उन्हाळ्याच्या वेळी आपल्याला आठवत असेल
अनेक वर्ष जे मुंबई महानगरपालिका म्हणून आम्ही कट लावायचो 5% 10%, निवडणूक होती म्हणून ह्या घटनाबाह्य खोके सरकारने लावला नाही. ह्याचा परिणाम हा झाला की मे आणि जूनच्या महिन्यामध्ये जेव्हा आपल्याला पाणी पुरेसं पाहिजे होतं तेव्हा अनेक हाऊसिंग सोसायटी असतील, चाळी असतील, स्लम सोसायटीज असेल, इथे मुंबईत पाणी पुरवठा झाला नाही आणि त्याचा रोष आपल्याला लोकांमध्ये दिसला. तो लोक रस्त्यावर येऊ लागली होती. आता पावसाळ्यात देखील अशी परिस्थिती आहे की जेव्हा आम्ही वर्षानुवर्ष मुंबई महानगरपालिकेत होतो तेव्हा असाच पाऊस पडायचा, काही काही ठिकाणी पाणी तुंबायचं. तरी देखील हिंद मातासारखा परिसर असेल, मिलन सबवे, रेन वॉटर अंडरग्राऊंड टँक, त्याच्या पुढे काय झालं जे आम्ही बांधत होतो हे सरकारकडे उत्तर नाहीये. हिंद माता असेल किंवा इतर असेल, डी वॉटरिंग पंप्स जे लावायला लागतात ते लावले नाहीत. हिंद मातामध्ये यशस्वी ठरलेलं आहे, पण इतर ठिकाणी ओळखून जे लावायला लागतं ते झालं नाहीये. विधान परिषदेचे निवडणूक होणार आहे 12 जुलैला. 11 उमेदवार पाहिजे होते, मात्र 12 देण्यात आले आहे. एकाची कोणाची दांडीकुल होणार आहे, काय वाटतं महाविकास निकालानंतर बघू. तुम्ही कुठचं काय प्रश्न विचारत होता? जोडून प्रश्न नाही, एक कुठतरी प्रश्न विचारत होता तुम्ही, नाचावर नक्की आदित्य ठाकरे काल अंबानी कुटुंबाच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. विरोधक अशी टीका करतात, एकीकडे तुम्ही उद्योगपतीवर टीका करता, मात्र त्यांच्यात लग्न कार्यक्रम. मला याच प्रश्नाची अपेक्षा होती. पहिली गोष्ट म्हणजे ही आहे, विरोधक कोण आहेत, त्यांना या परिवाराचा विरोध आहे का? एक मुख्य गोष्ट अशी आहे की अंबानी परिवार आणि आम्ही हे आमचे पारिवारिक संबंध आहेत आणि आत्तापासून नाही, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धीरूभाई अंबानी साहेब ह्या दोघांचे संबंध चांगले होते, मैत्री होती, फॅमिली होती. तिसरी पिढी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे महाराष्ट्रात केलेलं आहे, मग अगदी सर्वात चांगली शाळा असेल, जे उद्योग उभारलेले आहेत, चांगले हॉटेल्स असतील, मग NMACC असेल, सगळं महाराष्ट्रात केलंय, मुंबईत केलंय आणि अनेक मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या दिलेल्या आहेत वर्षानुवर्ष. गुजरातला काही पळवून नेलेलं नाहीये दुसऱ्या काही लोकांसारखे. ह्यांचे मालक आहेत ते दुसरे पळून नेतात गुजरातला. ह्यांनी मुंबईत असेल, महाराष्ट्रात असेल, इथे चांगले उद्योग उभारलेले आहेत आणि ते उद्योग चांगले चालत आहेत, नोकऱ्या उपलब्ध करून देतात. उद्योगाला विरोध नाही. आमचा विरोध हा जे इथून गुजरातला हे सरकार पळवते त्याला आहे, उद्योगपतीला देखील विरोध नाहीये. आणि आम्ही जे केलंय ते अभिमानाने केलंय आणि पारिवारिक कार्यक्रम होता. मुख्य गोष्ट हीच आहे, इथे जे आणतात जॉब्स त्यांना विरोध का करते भाजप? भाजपची पोटदुखी त्या लोकांबद्दल आहे जे महाराष्ट्रात जॉब जाणत आहेत.